माऊली महावैष्णव ज्ञानोबराय आता समाधी सोहळा होऊन गेला. समाधीला जात असताना लोक रडत होते, यात नवल नाही. जगाच्या मालकाने एक हात धरलाय आणि एक हात मोठ्या भावाने धरलाय. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. दुःखाचा सागर पसरलाय. जगाचा मालक पांडुरंग परमात्मा हे सगळं विश्व ज्याच्या हातात आहे. माऊली समाधीला जात असताना रडत होते. ज्यांच्याकडे प्रवृत्ती नाही ते निवृत्ती दादा सुद्धा रडत होते ना. जे आजपर्यंत आई वडील गेल्यानंतर सुद्धा रडले नाही, म्हणजे माऊली तर जिवंत समाधी घेत होते. पण त्या काळच्या शास्त्रज्ञ पंडितांनी शिक्षा दिली होती की तुम्ही संन्यास असून सुद्धा ग्रस्त आसन स्वीकारलाय, तुम्हाला शास्त्रात नसलेली शिक्षा द्यावी लागते. ज्ञानोबरायांच्या आणि चारही भावंडांच्या आई वडील रुक्मिणी आईसाहेब आणि विठ्ठलपंत यांना जी शिक्षा झाली कोणती, आत्महत्येची, की तुम्ही नदीमध्ये जीव द्या किंवा स्वतःचा जीव तुम्ही तुमच्या हाताने द्या, ही शिक्षा त्या ठिकाणी शास्त्रात नव्हती, पण द्यायला लावली, दिली. तरीही निवृत्ती दादांना एवढं दुःख झालं नव्हतं. माय बापे आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हाही संकटे आली नाही देव निवृत्ती धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. निवृत्ती नसणारे दादा रडायला लागले. का सांगतोय? तो सगळा प्रसंग बघून जगाची मालकीन जगत जननी रुक्मिणी आई सुद्धा रडू लागली. हे बघून पांडुरंगाने विचारलं, रुक्मिणी तू का रडते? काय उत्तर दिलं असेल आईसाहेबांनी? आईसाहेब म्हणतात, मालक माऊली समाधीला जात आहे म्हणून मी रडत नाही. मग का रडते? लोक रडतात म्हणून रडतेत का? मग रुक्मिणी आईने सांगितलं, मालक लोक रडतात, निवृत्तीनाथ दादा रडतात किंवा तुम्ही रडतात म्हणून मी रडत नाही. मग का रडते? 22 वर्षाचा तरुण युवक माऊली समाधीला जात असताना जगाच्या मालकाला रडायला लावतोय. या मुलाला जन्म देणारे कुस आणि आई वडील किती भाग्यवान असतील म्हणून मला रडू येतंय. धन्य माता पिता धन्य माता पिता जागता धन्य माता पिता तयाची म्हणून हे आजचा विधी होतोय. हे धन्यवाद या तीनही मुलांना आणि 4 मुलींना जात नाही, तर ही धन्यता त्यांच्या आई वडिलांना जाते की त्यांनी हे संस्कार आज आपल्या मुलांना देऊन ठेवले. घरातली माणसं, लहान मुलं मोठे माणसं कशी वागतात हे बघून वागत असतात. यद्यद्दा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. धर्म म्हणजे आचार विचार संस्कृती. वडील जसे वागतात तसाच मुलगा वागतोय. यांनीही यांच्या आई वडिलांच्या सासऱ्यांचं काहीतरी केलं असेल आणि म्हणून ती सगळी जाण ठेवून आजच्या या तीनही मुलानं आजचा हा सगळा विधी या ठिकाणी केलेला आहे. ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे ज्याचा त्याचा विधी होत असतो. मग अशी प्रश्न अपूर्ण राहिला, मुस्लिम असेल तर तो व्यक्ती त्या ठिकाणी पुरला जातो, मेल्यानंतर जाळत नाही त्यांच्या, किंवा ख्रिश्चन असेल तरी सुद्धा पुरल्या जातं. हिंदू असेल तर जाळल्या जातं. का जाळायचं, का पुरायचं? जुन्या काळात अजून एक विधी होता, पाण्यात सोडलं जायचं. वायगावकर, नेवरगावकर, अजून एक विधी होता, पाण्यात सोडायचे. ज्यावेळेस मोठमोठे युद्ध व्हायचे त्यावेळेस एवढं सरपण किंवा पावसाळ्यातही ते सगळे विधी करावं लागत होते. हजारो सैन्य जाळायचं सोपं नव्हतं, पण नदी 12ही महिने वाहत असायची. मग ते शरीर उचलायचं पाण्यात टाकायचं, दुसरा कोणताच विधी नाही.
मग का जाळायचं, का पुरायचं? पाण्यात टाकल्यानंतर विटंबना होत नाही का? नाही होत. कारण ज्याची वस्तू ज्याला दिली ती त्याची विटंबना होत असते. हे शरीर घेत असताना देह हा पाचाचा आणिला उसना आहे, पण याच्यावर आपण मालकी हक्क दाखवतो, रोज दाखवतो. तसं तो उसना आहे. उसनी आणलेली गोष्ट द्यावी लागते. आज ना उद्या, उद्या ना परवा, नाही तर पुढच्या जन्मात. कारण ऋण, वैर आणि हत्या या जन्मात जरी ते फेडल्या गेलं नाही तर पुढच्या जन्मात फेडण्याकरता त्या व्यक्तीच्या अवतीभोवती कोणत्या तरी योनीत, कोणत्या तरी पशु योनीत म्हणा जन्म घ्यावा लागतो आणि ते ऋण फेडण्याकरता तो देह परत त्याला समर्पित करावा लागतो.